नमस्कार. आज आपण आहोत पिंपरी येथील लादवड या गावात. आणि पिंपरी हे गाव, पिंपरी बुद्रुक हे जे गाव आहे हे खेड तालुक्यातील आहे, पुणे जिल्ह्यातील. आणि या ठिकाणी सावित्रीबाई फुले महिला बचत गट काम करतो. विशेष म्हणजे या महिला बचत गटामार्फत वेगवेगळी कामं सुरू आहेत. याच्यामध्ये ऑर्गॅनिक शेती तर हे करतातच हा बचत गट, पण त्या सोबतच ते ऑर्गॅनिक सगळी औषधं, त्याबरोबर आपण पाहतो की आता आज जी गरज आहे लोकांना शुद्धतेची, ते शुद्ध तूप, शुद्ध गोष्टी आणि शुद्ध औषधं बनवण्याचं काम देखील हा ग्रुप करत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की त्यांची ही शेती आहे. याच्यामध्ये आज आपण बघतो की ही ऑर्गॅनिक शेतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कोणत्याही परिस्थितीत त्यांनी केमिकलचा, रसायनांचा वापर न करता त्यांनी हे काम सुरू केलं आहे. आणि म्हणून त्यांच्या ज्या ह्या गटाच्या प्रमुख आहेत अपर्णाताई भुजबळ यांना आज आपण भेटणार आहोत आणि त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत की ते ह्या कशा पद्धतीनं काम करतात. अपर्णाताई भुजबळ आणि ह्यांनी हे काम सुरू केलं आहे. मला असं वाटतंय की आपण सावित्रीबाई फुले यांच्या नावाने, म्हणजे सावित्रीबाई फुले यांचं खरंच त्यांचं काम खूप मोठं आहे. कारण त्यांनी सांगितलं होतं की महात्मा फुलेंनी सांगितलं होतं, एक कुटुंब शिकलं ना तर एक घर शिकतं, एक माणूस शिकला तर एक घर शिकतं, एक कुटुंब शिकतं. आणि एक स्त्री जर आजच्या काळात जर म्हणायचं म्हणलं तर एक स्त्री जर उद्योजक बनली तर ती सगळं कुटुंब उद्योजक बनतं. आणि म्हणूनच मला असं वाटतं की अपर्णा भुजबळ यांनी इथं काम सुरू केलंय महिला बचत गटामार्फत. आणि त्या महिला बचत गटांच्या मार्फत त्या खूप मोठं काम इथं त्यांनी मी बघितलेलं आहे सकाळपासून. की सगळ्या वेगवेगळ्या वनस्पतींच्या पावडर्स असतील, अश्वगंधा पासून ते मोरिंगा, इथं मग शेतात ज्या ज्या गोष्टी होतात त्यापासून त्या सगळ्या गोष्टी बनवतात. तर ही कशी संकल्पना आहे आणि तुम्ही इथं काय काय करता? आमची संकल्पना म्हणजे जे शेतकरी आहेत, जे चांगलं माल पिकवतात किंवा त्यांच्या मालाला भाव भेटत नाही, तर आम्ही तो भाव त्यांना कसा मिळवून द्यायचा, तर त्या दृष्टिकोनातून ही संकल्पना तयार केली आहे. आता आपल्या इथे शेतकरी आहेत खूप आहेत, पण त्यांच्या जेव्हा मार्केट असतं तर आपल्या भावाला म्हणजे आपल्याला तो भाव भेटत नाही. म्हणून तो भाव कसा मिळवून द्यायचा ज्यावेळेस मार्केट नसेल, तर त्यासाठी ही संकल्पना आहे की ते डिहायड्रेशन करून त्या गोष्टी ड्राय करून ती प्रोसेसमध्ये आणून त्याला पण विक्री केली जाते. ही यांना शेतकऱ्यांना दाखवून द्यायचे की जेव्हा तुमच्या मालाला भाव नसेल तर तुम्ही भाव नसून तुम्ही हातबल न होता ह्या गोष्टी करू शकता की त्या मालाला प्रोसेस करून सुद्धा भाव देता येतो. ही फार महत्वाची गोष्ट आहे. आपण बघितलं असेल की आज आपण बघतो खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी टॅमॅटोचं एकत्र उत्पादन घेतात, कांद्याचं उत्पादन घेतात, आणि ज्यावेळेस त्यांचं उत्पादन जास्त होतं त्यावेळेस बाजारातले भाव आपोआप पडतात. म्हणजे असं धरून चाला की कांदा एका वेळेस डायरेक्ट 100 रुपये किलोवर जातो, पण कधी कधी तो 5 रुपये किलो पण येतो. तसंच एक टॅमॅटोचं सुद्धा, टॅमॅटो खूप मोठ्या प्रमाणात हाय त्याची प्राइस जाते आणि कधी तो इतका खाली पडतो की नंतर शेतकऱ्यांना लाल चिखल टॅमॅटोचा करावा लागतो. पण यांनी जो उपक्रम राबवला आहे की ह्या सगळ्या गोष्टींवरती उपाय आहे. शेतकऱ्यांनी जे उत्पादन घेतलेले, आता इथं आपण बघणारच आहोत की कांदा आहे, मोरिंगा म्हणजेच शेवगा आहे, परंतु त्याचं उत्पादन झालं तर त्यापासून डिहायड्रेशन करायचं, आणि डिहायड्रेशन केलं तर त्या डिहायड्रेशन पासून परत त्याच्या पावडर बनवून वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे हॉटेल्सला पाठवायचं. हॉटेलला खानावळ असेल किंवा मसाले तयार करतात त्यासाठी पण होतो. म्हणजे मसाले जिथं आता लाल तिखट असतं, मसाले असतात, त्या ठिकाणी सुद्धा त्यांचं हे मोरिंगा पावडर की सॉरी टॅमॅटो पावडर, कांदा पावडर, लसूण अद्रक पावडर, ह्या सगळ्या पावडर जातात. आणि सरासरी आता किती महिला तुमच्याशी जोडलेल्या आहेत आणि या गावात सुरुवात कशी झाली, काय कसं संकल्पना सुचली तुम्हाला? जेव्हा मी स्वतःची शेती केली तेव्हा माझ्या शेतात मी कांदा पिकवला होता. फर्स्ट टाइम 100 पिशवी कांदा होता आमचा. तो मार्केटला घेऊन गेल्यावरती त्याला 3 रुपये भाव होता. तेव्हापासून असं म्हणजे माझे मिस्टर विवेक भुजबळ, तेव्हा आम्ही असं संकल्पना केली की आपल्या माल असा वेस्ट न जाता त्याला काहीतरी केलं पाहिजे. मग कृषी अधिकारी होते, त्यांनी आम्हाला प्रोजेक्टचं सांगितलं, बाबा PM असं आहे की डिहायड्रेशनचा प्रोजेक्ट आहे, मग तुम्ही पहा जर तुम्हाला आवडलं तर. आणि ती संकल्पना आम्हाला खूप आवडली, मग त्यानुसार आम्ही त्या कामात सुरुवात केली. डिहायड्रेशन म्हणजे काय की कुठल्याही शेतकीय उत्पादनातून ज्यावेळेस त्यात पाणी असतं त्यावेळेस ते खराब होतं, आणि हे शेतीची सगळी उत्पादन नाशवंत असतात. त्यामुळं त्यातलं पाण्याचं प्रमाण कमी करणं आणि ते डिहायड्रेट करणं म्हणजे पाणी मुक्त ते उत्पादन करून त्याची पावडर बनवणं, तर ते खूप काळ टिकतात. ती 12 महिने चालू शकतात आणि त्याचा रेट जो आहे, त्याचा दर जो आहे तोही चांगला मिळतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांनी जर
व्हॅल्यू ॲडिशन केली, आपलं मूल्यवर्धन केलं, शेती पीक उत्पादनात मोठ्या प्रमाणात हा जर बदल झाला तर शेती फायद्याची होऊ शकते, हेच यांनी दाखवून दिले. मला सांगा, आता इथं आपण आहे ना, हे बघितलं असेल तुम्ही, हे बघा की इथं हे पपई आहे, ती इतक्या मोठ्या प्रमाणात पपई लागलेली आहे आणि त्याचं फळ पण वाढलेलं आहे. पपईच्या बागेमध्ये खूप ऑर्गॅनिक पपई आहे. तर अशी सगळी फळं आणि ही सगळी ह्या डोंगरावरती यांनी राबवलेलं आहे. हो. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काम पाण्याचं, इथं थोडं कमी आहे कमी पाणी, पाणी. परंतु कमी पाण्यात सुद्धा तुम्ही हे सगळं केलंय. हो, आम्ही तरी- पहिलं जे पीक घेतलं ते सीताफळ घेतलं. हा, सीताफळाचा हो, किती कमी फायदा- प्रमाणात होतं ना ते पाण्याचं, हा. तसं कमी लागतं. पण ते जगवण्यासाठी पण पाणी लागत होतं. ते आम्ही गाडीवरती किंवा असं जवळपास काही साधन असतं त्यानुसार आणून त्यांना पाणी घातले. बरं. आणि मग आम्हाला कळलं की इथं ह्या खडकावरती सुद्धा काहीतरी चांगलं पिकू शकतं. हा, मग या मग आम्ही ही खडकावरती मिश्र शेती केली. म्हणजे यात शेत- आंबा आहे, जांभूळ आहे, संत्रा आहे, पपई आहे, शेवगा आहे. खूप म्हणजे वेगळ्या व्हरायटी आम्ही लावून ठेवलं त्याच्यात असं. बरं. आणि देशी सुद्धा काही गोष्टी तुम्हाला दिसल्या. देशी लसूण मी लसूण बी बघितला. आहे. त्याच्यानंतर अजून परत आणि ह्याला काही रासायनिक खतांचा, कीटकनाशकांचा वापर नाही, करता? आम्ही काही करत नाही. जे शेतात आमच्याकडे शेणखत आहे हं. ते आम्ही याच्यात टाकून देतो. जे कोंबड्या आहेत हं. ते त्याचं सगळं हे करतात खाद्य व्यवस्थित. इथंच हो, भेटते त्यांना. त्यांना इथंच अजून काय काय करतो आपण याच्यामध्ये, म्हणजे शेतीपूरक व्यवसायासोबत अजून कोणत्या कोणत्या फिश पावडर? फार्मिंग आहे, फिश पण फिश करतो. फार्मिंग आहे. हा, शेतकऱ्याचं आहे. ते शेतात शासनाच्या कुठल्या योजनेचा फायदा घेतला का त्याच्या? नाही, ते आम्ही एक नवीन म्हणजे स्वतःच येतो तळ्याचं केलं आम्ही, त्याचं भेटलो होतं आम्हाला. आणि मासे हे आम्ही स्वतः आणून टाकले होते, काय त्यातून वेगळं करता येईल. पण ते मासे जर त्या पाण्यात, त्याचा पाण्याचा शेतीसाठी खूप छान उपयोग होतो माशाच्या. म्हणजे जे आपण शेतात युरिया टाकतो तर हा. तेच ते पाणी माशांचं आहे, ते जर सोडलं ना हा. तर युरिया टाकायची सुद्धा गरज लागत नाही. म्हणजे मासं पाण्याचं शुद्धीकरण करतात आणि त्याच्यामुळे तेच पाणी परत इकडे हो, वापरलं शेतीसाठी जातं. पण युज होतो. पण एक महत्वाची गोष्ट अशी आहे की लादवड या ठिकाणी हे डोंगरात असणारे जवळपास छोटे छोटे हे शेतकरी आहेत आणि ह्यांनी सगळ्यात महत्वाचं काम काय केलंय तर ऑर्गॅनिक शेती असं तयार केली आहे, जेणेकरून फार कमी प्रमाणात रसायनांचा वापर आहे आणि त्याचे गुणवत्ता आणि दर्जा अतिशय चांगले, क्वालिटी खूप चांगले. परंतु एक महत्वाची गोष्ट अशी आहे की केवळ त्याच्यावरती नाही थांबलेले, तर आता मोरिंगा पावडर ही पण आहे. म्हणजे आपल्या शेवग्याला तुम्हाला माहित असेल की शेवगा सगळ्यात जास्त कॅल्शियम असा युक्त शेवगा आपण बघतो. कॅल्शियमचा खूप मोठ्या प्रमाणात शेवगा स्त्रोत आहे. तर तुम्ही शेवग्याच्या ह्या पाल्यापासून अजून कोणकोणत्या गोष्टी करता किंवा अजून कुठल्या कुठल्या वनस्पतीपासूनच्या पावडर तुम्ही बनवता? आम्ही वनस्पती म्हणजे शतावरी वगैरे ते पण आहेत, ते पण आम्ही घेतो शेतकऱ्यांकडून जसं असेल तसं. पण आम्ही बाकीचे म्हणजे जे आहे गहू, म्हणजे छोटे छोटे गहू असतात तर त्याला त्याचं पण खूप छान हे होतं. लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी पण ते चांगलं आहे. आणि त्यांच्या आरोग्यासाठी पण चांगलं आहे. ज्यांच्या चेहऱ्यावरती व्हाईट स्पॉट येतात मुलांसाठी, ज्यांना कॅल्शियम कमी, त्याचा पण उपयोग तो केला जातो त्यासाठी. गव्हांकूर म्हणून त्याला ओळखलं जातं. गव्हांकूर, हा, गव्हांकूरची पावडर ती बनवता ते आपण. पण बनवतो. त्याच्यानंतर अश्वगंधा, अश्वगंधा आहे, बीटरूट आहे, ज्याने रक्तवाढ होते मुलांसाठी किंवा आपल्यासाठी पण चांगलं. जे लहान महिलांसाठी मुलं खात जास्त नाही ते करून, पण खातात. असे पण आहेत, खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. जे ह्याच्यावरती चिक्कूची पण आम्ही पावडर करते आता, म्हणजे चालू आहे प्रोसेस. जसं नवीन येईल आपल्या शेतात किंवा मार्केटमध्ये, जे शेतकरी नवीन काय पिकवतात त्याच्यावर आम्ही प्रोसेस करतो. ठीक आहे. आता आपण आहे ना, या ठिकाणी आपण बघितलं की वेगवेगळ्या ज्या काही मोरिंगा पावडर असेल किंवा आपण शेवग्याच्या पाला आहे, कांदा आहे, लसूण आहे, आलं आहे, पालक. टॅमॅटो आहे, पालक आहे, याच्या पावडर्स बनवण्याची ही मशीन आहे. तर ही मशीन कशी चालते ती त्या चिकनाचं आहे. ओपन करून दाखवा. याच्यामध्ये आता आम्ही पालक हे ड्रायसाठी लावलेलं आहे. हे पालक आता हे ड्राय झाले का? हो, आता हे लाईटली झालेले चालू आहे. तर या पावडरचं परत आपण काय करतो, पॅकेजिंग हो, करतो आणि सेल पावडर करतो. करून पॅकेजिंग करतो. म्हणजे प्रकारांनी घेतलेली आहे आणि त्याच्या मार्फत ते ह्या सगळ्या गोष्टी अतिशय डिहायड्रेट करून त्याचं व्यवस्थित पॅकेजिंग करून ते बाजारात विकलं जातं. हे कसं आहे, जेव्हा आपण 10 किलो पाला आपण जेव्हा ड्राय करतो तेव्हा त्यानुसार 1 किलोच पावडर बनते. त्यासाठी आपल्याला ह्याचं हे जास्त लागतं पाला. मग आपण जे शेतकरी आहेत त्यांच्या ऑर्गॅनिक आहे त्यांच्या सुद्धा आपण कलेक्ट करतो पाला, जेणेकरून त्यांना पण भाव मिळेल थोड्या गोष्टी, त्यांना पण पैसे भेटतील. किती इथं असेल शेवग्याची झाडं तुमच्याकडे? आमच्या इथे 150-200 आहेत. बरं, ते सगळ्याचा पाला बनवून हो आपण हो, सगळ्याचं पाला. हे दाखव. हे आमच्या शेतात केलेला हरभरा आहे हा. आणि हे मिक्स शेतीमध्ये आंबा आहे, पेरू पण आहेत, आणि हे छोटे असे पपई वगैरे पण फुलं आले, आणि शेवगा पण मिक्स मध्ये. आता आम्ही सीताफळांची छाटणी केली आहे का तर बाकीच्या छोट्या झाडांची ग्रोथ व्हावी, मग कट केली आता सीताफळ आम्ही छोटे. आणि हा लसूण मिक्स पण शेती आहे, आहे. मिक्स हो, शेती आहे. mix आहे. हे लसूण पण केलं आहे आम्ही त्याच्यात. आणि ह्याच्यामध्ये अजून हे पेरू पण आहे. हो पेरूची झाड लावल्यात, आंब्याची काही ठिकाणी बघितली. हो आहेत, आंब्याची पण आहेत.
आणि ही कशाची आहे ती दुसरी वर्जन? हे याला सिल्वर ओके. बर, हे सिल्वर ओके आता फर्निचरसाठी यूज होत आपल्या म्हणजे बांधावर. याला पाणी पण कमी लागतं. जे ते आपले फर्निचर तयार होतात, टेबल वगैरे, तर यासाठी याचा लाकडाचा उपयोग केला जातो. आम्हाला इथल्या शेतकऱ्यांसाठी पाणी सुविधा जी नव्हती ती आता आम्ही चालू करतोय, जेणेकरून ती शेती स्वतः करतील. म्हणजे स्वतः जर कष्ट केलं तर त्यातून काहीतरी चांगलं आहे, तर हे शेतकऱ्यांपर्यंत जाईल. शेतकरी आहे, कष्ट करतो शेतकरी, पण तो दुसऱ्याच्या बांधावर करतो. स्वतःच्या केल्यावरती अजून छान पीक येईल. ही एक संकल्पना आहे आमच्या, त्यामुळे चालू केले आम्ही आता. किती महिला जोडल्यात आपल्यासोबत? आता आमच्यासोबत 20 महिला आहेत हां, आणि त्यातल्या 10 महिला जे आम्ही डिहायड्रेशन करतो त्यात त्या काम करतात. बर. पावडर फॉर्म मध्ये किंवा फ्लेक्स पे बनवणे काय ह्या गोष्टी ते करतात. किती रोजगार मिळाला इथं गावात? एका महिलेला 300 रुपये रोज आहे. किती महिलांना एकूण रोजगार आपल्याला इथं दिलाय तुम्ही? 10 महिलांना दिला. 10 महिलांना गावात रोजगार आहे. हो. आणि हे जे सगळं उत्पादन होतं ते कुठं कसं सेल होतं? तसं आम्ही मार्केटिंग किंवा स्टॉल वगैरे असतात हां, तिथे आम्ही करतो. आणि आउटलेट आहे छोटंसं एक आमचं राजगुरुनगरमध्ये, तिथे यायचं आम्ही विक्री व्यवस्था ठेवली आहे. काय नावाने? अर्थकृषी फार्मर प्रोड्युसर कंपनी, ग्रामीण महिला. नमस्ते. आपण पाहतात की हा आमचा एक शेती क्षेत्रातला एक प्रोजेक्ट आहे. तो शेतकऱ्यांना कशाप्रकारे सस्टेन करत, कमी जागेत आपण जास्तीत जास्त उत्पन्न करण्यासाठी कोणते प्रयोग या ठिकाणी शेतामध्ये केले पाहिजेत, ह्यासाठी आम्ही माझ्या पाठीमागं दिसते तो हा प्रोजेक्ट आम्ही राबवलेला आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला देशी गाई वापरून त्याच्यानंतर गांडूळ खताची निर्मिती करता येऊ शकते. याच ठिकाणी नॅचरल पद्धतीने शेती करता येऊ शकते. कुक्कुटपालन असेल, मत्स्यपालन असेल, त्याच्यानंतर एखाद्या फळबाग, पालेभाज्या याच्यावर प्रोसेसिंग करून जे काही करता येईल अशा प्रकारचं एक छोटं युनिट आम्ही या ठिकाणी उभं केलेलं आहे. तर आम्ही स्वतः करता इथल्या आजूबाजूच्या आमच्या शेतकऱ्यांना एकत्र घेऊनसुद्धा आम्ही हा प्रोजेक्ट आमचा स्प्रेड करत आहोत. आणि हे सगळं आम्ही एक देशी पद्धतीने, गावरान पद्धतीने हे सगळं आम्ही पिकवत आहोत. आणि ते पिकवताना ह्याच्यामध्ये आम्हाला आमचे सगळे ग्रामस्थ, आमच्या बचत गटातले काही शेतकरी असतील, हे सगळे आम्हाला मदत करतात. ह्या अनुषंगाने आम्ही आमचं शेतीचा जो काही कायापालट केलेला आहे त्याच्यामध्ये फूड प्रोसेसिंगमध्ये आम्ही काही फळबाग लागवड केलेली आहे. आणि ती 5-5 फुटाच्या अंतरावर फळबाग लागवड केलेली आहे. कमी जागेत जास्त झाडे आणि जास्त प्रकारे कसं उत्पादन करायचं याचा आम्ही इथं डेमो केलेला आहे. तुम्ही खालच्या जमिनीवर तुम्ही हरभरा लागवड पाहू शकता. वरती पपई लागवड आहे. त्याच्यानंतर पेरू आहे, शेवगा आहे, सीताफळ आहे. अशा प्रकारे मिक्स प्रकारे शेती केली तर या ठिकाणी त्यांच्यावर येणारं जे कीटक आहेत हे त्यांच्या मित्र पक्षाकडे जातात. शत्रुपक्ष, मित्रपक्ष असे हे सुद्धा या वनस्पतीमध्ये असतं. त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला फुलपाखरे पाहायला मिळतील, मधमाशा पाहायला मिळतील, देशी कोंबड्या पाहायला मिळतील. सर्व प्रकारचं हे जे आपण पाहतो जुनं ते सोनं, आणि खरंच जुनं ते सोनंच होतं. आपण आता नवीन काही गोष्टी रासायनिक फवारणी करून घेतलेली पिकं आपण खातो आहे आणि कॅन्सरसारख्या, शुगरसारख्या आजारांना बळी पडतो आहे. तर असं न करता आपण छोट्या क्षेत्रामध्ये सस्टेन होऊ शकता, प्रगती करू शकता आणि आपलं शरीर चांगलं ठेवू शकता. कारण किती पैसा कमावला तरी शरीर परत मिळू शकणार नाही. आणि हे जर करता जर आपण व्यवस्थितपणे सगळं पिकवलं, कडधान्य खाल्ली, फळे खाल्ली, काही आहारात घेण्यासारख्या ज्या गोष्टी असेल त्या खाल्ल्या नॅचरल पद्धतीने, तर तुमचं आयुष्य पूर्वीप्रमाणे 100+ होऊ शकतं. एवढंच यातून सांगण्यात येऊ शकतं. सांगतो. पण बीटरूट पावडर बनवतो आणि आधी त्याचे कच्चा माल आणला जातो. बीट आणले जाते, ते वॉश करून आपण कट करून स्लाइस करून आपण ड्रायरला लावतो. ड्रायरवरून आणल्यानंतर आपण त्याचं पावडर करतो ह्याच्यात मोठ्या मिक्सरमध्ये, ग्राइंडरमध्ये, आणि मग ती अशा स्वरूपाची
पावडर आपण बनवलेली आहे. हे तूप टाकून, तूप पण इथलंच आहे का? हो. आता तुम्ही आपल्या प्लॅन्टवर गेले होते, तिथं आपण आपल्या गायी पण पाहिल्या आहेत आणि त्या गायींपासून आपण हे तूप बनवलेलं आहे. हे गिर गाईचं तूप आहे. आणि हा नाचणीचा पास्ता आहे. तर हा पण रेडी टू कुक, म्हणजे 5 मिनटं पाण्यात उकळून फ्राय मसाला टाकून हा होऊ शकतो. आणि हा पौष्टिक पण आहे, की नाही का, मैद्याचा खाण्यापेक्षा हा नाचणीचा पण लहान मुलांसाठी किंवा आपल्यासाठी सुद्धा हे चांगल्या प्रकारचं प्रोडक्ट आहे. आणि हा ज्वारीचा नूडल्स आहे. हे पण आपण जी बाहेर मॅगी खातो त्याच पद्धतीची ही मॅगीच म्हणायची, नूडल्स म्हणजे, तर ती बनवून सुद्धा मुलांना पौष्टिक आपल्याला देता येईल. आणि हे इन्स्टंट पुरण आहे. जर आपल्याला कोणत्याही कामातून वेळ मिळत नसेल, आज दगदगच्या जीवनात महिलांना वेळ मिळत नाही, त्यावेळेस आपण इन्स्टंट हे पुरणसुद्धा बनवलेलं आहे. आणि ते आपण कणिक मळून त्याच्यात थोडं पाणी मिसळून आपण पोळ्या करू शकतो. हे इन्स्टंट पुरण आहे. ढोकळा पण तीच इन्स्टंट ढोकळ्याची रेसिपी आहे. आपण जसं इन्स्टंट पीठ करतो त्यात पाणी टाकून थोडं दही टाकून हे आपण 2 मिनटात ढोकळा पण आपल्याकडून होऊ शकतो. तसेच इडलीचं पण आहे थालपीठ, ते पण आहे. ही बाजरीची इडली सुद्धा आपण केलेली आहे, ज्वारी बाजरी इडली.